नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रात जे 146 इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालंय त्या विरोधात, त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलनं या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वार्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत. आम्ही देखील सोलापुरात सगळे इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्या विरोधात, त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांचं निलंबन केलं. त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं. या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही. एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने, रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे. पण हे मोदीजी होताना दिसत नाहीये. ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तरी लोकशाही कशी टिकेल आणि ह्या देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल? कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर की त्यालाच सत्ता कशी मिळायला पाहिजे, त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष आहे. जेव्हा संसदेमध्ये सुरक्षेत खूप मोठी चूक झाली आणि त्या ठिकाणी 3 ते 4 लोक शिरली त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारला त्यांना की हे कसं झालं, ते त्यांना आवडलं नाही आणि म्हणून काही खासदार तर तिथे उपस्थित पण नव्हते, त्यांचं निलंबन झालं. आणि आज हे सगळं होताना आपल्या देशाची एक लेख जिने आपल्या देशासाठी रेसलिंगच्या माध्यमातून ऑलिम्पिक कॉमनवेल्थचं मेडल मिळवलेलं, तिने आज निर्णय घेतला त्या तरुणीने की ती कुस्ती खेळणार नाहीये. कारण का तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्या खासदाराला परत त्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जे महिलांवर अत्याचार करतात, ज्यांच्यामुळे पास दिला जातो खासदार प्रेक्षक गॅलरीमधल्या लोकांना, त्या लोकांचं निलंबन होत नाही. पण जे एक साधा प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात, ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो. आणि इंडिया आघाडी ही एकत्र लढणार आहे. ही आम्ही एक होऊन, आमचा विरोधक केवळ भाजप आहे. आमचा विरोधक जो आहे तो जो धर्म, जात पातवर राजकारण करणारा हा पक्ष आहे, जो महागाई कमी करत नाहीये, जो बेरोजगारी वाढवतोय, जो फक्त एका माणसालाच फेवर करतोय, त्याच्या विरोधात आमची लढाई आहे. आज जरी आम्ही एक ठिकाणी पूनम गेटच्या बाहेर असलो तरी उद्यापासून तुम्हाला ही घरोघरी, गल्ली बोळात आम्ही ही लढाई घेऊन जाणार आहोत. आणि ज्या सामान्य माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न हे अहंकारी सत्ताधारी करणार आहेत, त्या सामान्य माणसाला या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आधार मिळण्याचा आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून प्रयास करणार. 146 खासदार है जिनका सस्पेंशन हुआ है, उसके विरोध में हम पूरे देश में आज इंडिया आघाड़ी के माध्यम में से उसका निषेध कर रहे हैं. क्योंकि जो मोदी जी एक अहंकारी प्राइम मिनिस्टर है कि उनके खिलाफ कभी कोई कुछ बोले संसद में, जब लोकशाही को एक डायनामिक लोकशाही में एक कॉन्क्रीट ऑपोजिशन बहुत बड़ा रोल प्ले करता है. भाजपा के पूर्व प्रधानमंत्री, चाहे वो अटल बिहारी जी वाजपेयी हो, चाहे वो उनके अनेक प्रधानमंत्री हो, हमेशा एक कॉन्क्रीट ऑपोजिशन को रिस्पेक्ट दिया है. लेकिन आज मोदी जी वो दे नहीं रहे हैं क्योंकि वो इतने अहंकारी हो गए कि उनके खिलाफ अगर कोई सवाल उठता है तो या तो उनके ऊपर ईडी आती है या तो वो उनका सस्पेंशन किया जाता है. और आज आप देख रहे हैं कि 146 खासदारों का निलंबन हुआ है, जबकि उनकी क्या गलती थी? उन्होंने सिर्फ मोदी जी को प्रश्न पूछा कि ये जो ब्रीच हुई है, सिक्योरिटी ब्रीच हुई है पार्लियामेंट में, वो किस तरह से हुई है. जबकि जो खासदार जिसने महिलाओं पे अत्याचार किया उसका सस्पेंशन नहीं हुआ है. जिस खासदार की वजह से ये चारों जो लोग हैं वो अंदर घुसे उसका सस्पेंशन नहीं है. जबकि हमारी रेसलर साक्षी मालिक के ऊपर जिसने अत्याचार किया आज उसको अध्यक्ष पद मिल रहा है रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया का.
इससे घिनौनी बात और क्या हो सकती है। और इसका निषेध करते हुए आज इंडिया अलायंस हम बीजेपी का विरोध कर रहे हैं, हम धर्म जात-पात का विरोध कर रहे हैं, हम महंगाई का विरोध कर रहे हैं, हम बेरोजगारी का विरोध कर रहे हैं। और कल से आप देखेंगे कि हम जो विरोध कर रहे हैं वो हम घरों घरों में पहुंचने वाले हैं। जिस आम आदमी का आवाज़ मोदी जी दबाने की कोशिश कर रहे हैं उसको हम आवाज़ देंगे, उसको हम साथ देंगे। और इंडिया आघाड़ी जरूर लोकशाही के लिए लड़ रही है और हमारा देश बचाने के लिए। नेत्र पटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध। चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा। श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया। आमचा पत्ता 4776 प्लॉट नंबर 118 दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर। संपर्क 021862299890 किंवा 7020889631।